विपक्ष भादने प्रतिपक्ष भवान. समजा तुमच्या मनाला वाटलं की नियम पाळायचे नाहीत, मला जसं वाटलं तसं करायचं आहे, तर तुम्ही तसेच व्हाल. मग ह्यासाठी काय करावे? तर महर्षी पतंजलींनी अतिशय छान सांगितलेलं आहे, पण त्याआधी महर्षींनी नियम सांगितले आहे. जसे 5 यम आहेत तसेच 5 नियम आहेत. तर ते कोणते? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियमाः. शौच म्हणजे शारीरिक शुद्धता, स्वतःला स्वच्छ ठेवणे. लोक बरेच दिवस स्नान करत नाहीत, फक्त परफ्यूमचा वापर करतात. ह्याला स्वच्छता म्हणत नाहीत. पाण्याने शरीराच्या बाहेरून व आतून स्वच्छता करणे म्हणजेच स्नान करणे, भरपूर पाणी पिणे. शुद्धी करणारे पाणी हे सर्वात मोठे प्युरिफायर आहे. तसेच वातावरण आणि पर्यावरणात स्वच्छता हवी. जर तुम्ही अशुद्ध वातावरणात असाल तर तुम्हाला काहीच जाणवणार नाही. तुम्ही हे झोपडपट्टीत बघू शकता, तेथील लोकांना घाण वातावरणात राहण्याचे काहीच वाटत नाही. आजूबाजूच्या कचऱ्याचे पण त्यांना काहीच वाटत नाही. त्यांच्या अंतर्मनात ह्याची नोंद पण होत नाही, ते तसेच राहतात. त्याचप्रमाणे तुम्ही अस्वच्छ राहाल, तुमचे घर झाडून स्वच्छ करणार नाहीत, तर तुम्ही स्नान नाही करणार. स्नानाला एक दिवस पुढे ढकलत राहाल, 4-5 दिवस तेच ते कपडे न धुता वापराल. मग त्या पुढे जाऊन फार व्यस्त असल्यामुळे तुम्हाला बरेच दिवस स्नान करायला वेळच मिळाला नाही, आणि स्नान न केल्यामुळे अंगाचा घाण वास येतोय, त्याचे तुम्हाला काही वाटणार नाही. पण दुसऱ्यांना मात्र त्या घाण वासाचा त्रास होईल. त्यासाठी तुम्ही प्युरिफायर वापराल तर ते अजूनच वाईट असेल. तुमच्या शरीराच्या घाण वासाबद्दल तुम्ही बरेच दिवस सजग नसाल. नियमित स्नान करणे, वैयक्तिक स्वच्छता फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मन सुद्धा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. बाह्य स्वच्छता, अंतर स्वच्छता आणि तणावमुक्त असणे अत्यावश्यक आहे. संतोष, समाधानी आणि आनंदी राहणे. आनंद ही आपली वृत्ती आहे. जर तुम्ही दुःखी राहाल तर तक्रार कराल, खूप चांगल्या वातावरणात सुद्धा तुम्ही दुःखी राहाल. मग जगात तुम्हाला कोणीही आनंदी करू शकणार नाही. जर तुम्ही तुमच्या नर्वस सिस्टीमला, मसल्सला दुःखी राहण्याची सवय कराल तर तुमच्या मनात गाठी असतील, चेहऱ्यावर तणाव असेल, शरीर आणि डोक्यामध्ये स्टिफनेस असेल, तसेच कुठल्याही वातावरणात, परिसरात तुम्ही दुःखी राहाल. जर तुम्ही आनंदी असाल, हसत असाल तर काय होईल? तर तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असेल, डोकं शांत असेल, मनात मुक्ती, आनंद आणि विश्राम स्थिती असेल. संतोष हा सराव आहे, आनंदी राहणे हा सराव आहे. आणि अनकंडिशनल हॅपीनेस हा सुद्धा सराव आहे. काहीही झालं तरी मी हसत राहणार हे तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्हाला ह्याची जाणीव ठेवावी लागणार आहे की प्रत्येक जण मरणार आहे, आपल्या समोरूनच नाहीसं होणार आहे. म्हणजे चिंता सतावणार नाही. तुम्ही आनंदी राहाल, हसत राहणार, तुमचा श्वास तुम्ही एन्जॉय करणार. ह्याची तुम्हाला गरज आहे, हे मनात निश्चित करावं लागेल. दुसरा कोणी नाराज आहे, चुकीचा आहे, ह्यासाठी तुमची काही हरकत नाही. कमीत कमी तुम्ही आनंदाने श्वास घ्याल, कोणीही तुमचे नाक पकडणार नाही. जर तुम्हाला असे वाटले तर तुम्ही मुक्त आहात. तुम्ही तुमचे स्माइल, हॅपीनेस भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे विकून टाकता. पैशासाठी सुद्धा तुमचा हॅपीनेस विकून टाकता. पूर्ण जग
तुमच्या स्माइलची किंमत करू शकत नाही. एवढंच काय, जर तुम्हाला ह्या जगाचा राजा बनवला तरी तुमचं स्माइल हिरावलं जाणार नाही. हा योगाचा नियम आहे. संतोष हे एक योगांग आहे. तुम्हाला काय दुःखी करतंय? पैसा गमावल्यामुळे दुःखी आहात, ते तुम्हाला दुःखी बनवते. सो व्हॉट? जे शरीर लाखो रुपये उपभोगणार आहे, तेच शरीर एक दिवस नष्ट पावणार आहे. बऱ्याच लोकांकडे करोडो रुपये असूनही ते मरतात. मग तुम्ही कशासाठी तुम्ही दुःखी होताय? तुमचा मित्र तुम्हाला सोडून जातोय म्हणून दुःखी होताय? तुमचं शरीर तुम्हाला सोडून जाणार आहे, मित्र सोडून जाणार आहे म्हणून का चिंता करताय? काही लोक त्यांच्या जवळील वस्तू, माणसं एकेकानं गमावतात, तर काही लोक एकदाच गमावतात. तर ही एक संधी आहे. एक तर तुम्ही एकदाच सर्व काही गमावणार किंवा एकेकाने गमावणार. जेव्हा तुम्ही एका मित्राला गमावता, तेव्हा तुम्ही विचार करता की मी एक मित्र गमावला. पण तुमचं शरीर काही काळानंतर गमावणारच आहात, त्यामुळे काय फरक पडणार आहे? तुम्ही असे गृहीत धरा की तुम्ही ह्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहात, म्हणजे एकेकाने वस्तू आणि माणसं गमावणार आहात. तुम्ही तुमच्या मित्रासोबत मरणार नाहीत किंवा त्याची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही त्याला स्वर्गापर्यंत पोहोचवणार नाहीत. प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे तिकीट, त्याची वेळ आणि त्याची जागा सर्व काही ठरलेलं आहे. तिथे तुम्ही कोणतीही मागणी करू शकत नाही. मग आता आनंदी का नाही राहत? विपरीत परिस्थितीत सुद्धा तुमचे आनंदी राहणे गणले जाते. सर्व काही चांगलं आहे, तुमच्या चेहऱ्यावर मोठा हसू आहे, त्याची काही किंमत नाही. विपरीत परिस्थितीत सुद्धा तुम्ही स्माइल केलं पाहिजे. सगळं जग मरणार आहे, नाहीसं होणार आहे, तरीही तुमचे स्माइल तुम्ही विकणार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही दुःखी होणार नाहीत. ही तुमच्यातील शक्ती म्हणजे संतोष आहे. तुमच्यात विकसित होणारी ही वृत्ती आहे. आणि आता ही वृत्ती कशी आहे ह्यासाठी एक कथा सांगितली गुरुजींनी, मुल्ला नसरुद्दीनची कथा. मुल्ला नसरुद्दीन एक शेतकरी होता. तो नेहमी तक्रार करायचा की पाऊस पडत नसल्यामुळे शेत पिकत नाही आणि हे सर्व कठीण जात आहे. एक वर्ष काय झालं की भरपूर पाऊस पडला, पीक जोमानं आली. लोकांना वाटलं की आता मुल्ला खुश असणार, तो यावर्षी काही तक्रार करणार नाही. पण जेव्हा ते मुल्लाचे अभिनंदन करायला गेले तर मुल्ला म्हणाला, पहिलंच बरं होतं. पीक नसल्यामुळं पीक काढायचं, तयार करायचं आणि बाजारात नेऊन विकायची कटकट नव्हती. आता भरपूर पीक आलं, पिकाची काढणी करायची, मळणी करायची, तयार करायचं आणि बाजारात नेऊन विकायचं, तर ही फार मोठी डोकेदुखी झाली. म्हणजे मुलाला पिकलं नाही तरी आणि भरपूर पिकलं तरी त्याची तक्रार काही कमी झाली नाही. असंच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा घडतं. तुमच्याजवळ असलेल्या वस्तूमुळे तुम्ही दुःखी असता आणि त्या तुमच्याजवळ नाही त्यामुळेही तुम्ही दुःखी राहता. एखाद्याकडे कार आहे म्हणून तो दुःखी, कार नाही म्हणून तो दुःखी. पण त्यानं कार घेतली, त्या कारचं मेंटेनन्स करावं लागते, टॅक्स भरावा लागतो म्हणून तो दुःखी. पूर्वी कार नव्हती तर एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टनं जावं लागत होतं. आता कार आहे, त्याची नियमित सर्व्हिसिंग आहे, पण बाहेर कुठे गेल्यानंतर कार पार्किंग करायचा मोठा त्रास आहे. अशा प्रकारचं आपलं होतंय. संतोष म्हणजे आनंदी राहण्याची सवय लावणे. ही सवय तुमच्यात विकसित करावी लागेल. ह्यासाठी दुसरे कोणीही काहीही करू शकणार नाही. ही तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही आणि समजा दिलाही जरी तर तो तात्पुरता असेल. संतोष हा तुमच्या जीवनाचा नियम म्हणून तुम्हाला अंगीकारावा लागेल.
तर शौच, संतोष, स्वच्छता आणि आनंद. शौच आणि संतोष म्हणजे काय? स्वच्छता आणि आनंद. आणि त्यानंतर तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. जीवनात काही तप अंगीकारण्याची गरज आहे, स्वतःचा अभ्यास करण्याची गरज आहे, तसेच ईश्वराप्रती भक्तीची जीवनात गरज आहे. असे हे 5 नियम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. जय गुरुदेव.